वर्षाविना बाळ कोटी नाही स्त्रीच्या जन्माला जन्म घेता माते पोटी हुशार कोणी झाला आला जन्माला सत्वाच्या जोराला फरका झाला 7व्या दिवसाला आगरावर रुद्र बावन बिरद बाळू मामा देव जगात मान आदमापुरामध्ये म्हणत्या त्याला बाळू मामा देव मान आदमापुरामध्ये म्हणत्या त्याला बाळू मामा देव माने विठ्ठल देवाचा बाळू मामाचा भंडारा शोभे कपाळाला आणि थाप मारे डिंबाड्या या उंदरवाडी गावाला सेवा पारायावतीला सेवा पारायावतीला गौरी गजानन रायाला मिया करून हळी मारली कुणाला वाघापूर या गावाला माझ्या या थड्याला येतो बेरू या देवाला बेरू या देवाला ज्योती केदार लिंगाला काळ भैरी नाताला देवाईल्या नागाला वंदन मिळा करून माझ्या या पंढरीला वंदन मिळा करून या गावाला पांडू या रंगाला संत बाळू या मामाला या देवाला केली या संताला
वाटेल ग सीताला मारी कुणाला समोरच्या देवाला बाळू मामाला या उंदरवाडी गावाला बाळू माझा मामा ग जानेवारीला 3 जानेवारीला गेला या मामाच्या मेंढ्याने उंदरवाडी गावाला उंदरवाडी गावाला साधी बाबा तर केला बुधवाऱ्या दिवसाला बुधवाऱ्या दिवसाला माझ्या मामाच्या गा मेंढ्यामध्ये आसाद कसाग उंदरवाडी गावाला या गावाला मामाच्या मेंढ्यात म्हणून केली सवाड वाटला वाटला चितळ्याला शब्दाला शब्दाला माझ्या बहिणीवर दादा माझ्या बापावा हवा शब्दाला लक्षाला हवा शब्दाला राजमा उंदरवाडी गावाला 3 जानेवारीला स्वतः या मामाच्या मेंढ्याने प्रवेश केला या उंदरवाडी गावाला 3 जानेवारी 2021 सालाला नव्या वर्षाला अत्यानंदात पहिल्यांदा प्रवेश केला या गावाला अत्यानंदात पहिल्यांदा प्रवेश करायला बाळूमामाच्या मेंढ्या झाल्या 3 दिवस बुधवारी या दिवसाला मात्र 6 जानेवारीला मामाच्या मेंढ्यात प्रसाद चाललाय धनगरी ववीचा कार्यक्रम चाललाय त्यावेळीला धनगरी ववीचा कार्यक्रम पहिल्यांदा या बाळूमामाच्या मेंढ्यात उंदरवाडी गावाला अत्यानंदात नव्या वर्षाला सुरुवात व्हायला काहीतरी गावचं भाग्य असणार दादा स्वतः त्या ठिकाणाला विचार केला म्हणाला त्याच वेळेला बाळूमामा माझ्या प्रकार कोणचा घडला त्या जाग्याला बाळूमामाच्या मेंढ्या अत्यानंदात उंदरवाडी गावाला पहिल्यांदा बाळूमामान प्रवेश केलाय त्यावेळेला बाळूमामा माझ्या प्रवेश केलाय त्या जाग्याला उंदरवाडी गावाला अत्यानंदात त्या वेळेला उंदरवाडी गावाला शेळ्या मेंढ्या घेऊन हानी तुम्हारी सारी सुपीत नादोडे गावातलं पहिल्यांदा उंदरवाडी गावाला शेळ्या मेंढ्या आल्या बाळूमामाचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 सालाला सोमवार या दिवसाला सायंकाळी पहाटे 4:23 मामाचा जन्म झाला अकुळे गावाला पण बाळूमामा जन्म वर्षे किती झाली 3 ऑक्टोबर 1892 सालाला अकुळ गावाला सायंकाळी 4:23 बाळूमामाचा जन्म मायाप्पा खिलाऱ्याच्या वाड्याला जाता झाला त्यावेळेला मायाप्पा रबाव्याच्या वाड्याला मामाचा जन्म झाला त्या ठिकाणाला सतीवाच्या पोटाला मामा जन्म घेतला अकुळ गावाला रबाव्याच्या वाड्याला स्वतः मामा जन्मून किती वर्षे झाली मामा जन्मून महिने किती झाले बाळूमामा जन्मून दिवस किती झाली या उंदरवाडी गावाला आपण सांगून द्यायचं त्यावेळीला
उंदरवाडी गावाला बाळूमामाचा जन्म होऊन किती वर्षे, किती दिवस, किती महिने सांगून सुरुवात करायची दादा त्या ओवीला. बाळूमामा मात्र 3 ऑक्टोबर 1892 सालाला बाळूमामा जन्मून 128 वर्षे 3 महिने 2 दिवस झालेत. आज उंदरवाडी गावाला 6 जानेवारीला 2021 सालाला 128 वर्षे 3 महिने 2 दिवस ह्या उंदरवाडी गावाला 7 तारखेला 2021 तारखेला बाळूमामाचा जन्म होऊन अत्यानंद झालाय त्यावेळेला. आता त्या ठिकाणाला बाळूमामा जन्मून महिने किती झालं सांगतो, ऐकून घ्या. 1539 महिने 2 दिवस झाला आज उंदरवाडी गावाला. उंदरवाडी गावाला 1539 महिने बाळूमामांचा जन्म होऊन अक्कोळ गावाला झालाय दादा त्यावेळेला. आता त्या ठिकाणाला बाळूमामा जन्मोत्सव दिवस किती झाल्या सांगतो, ऐकून घ्या. 46,850 दिवस झाला आज या उंदरवाडी गावाला. 46,850 दिवस उंदरवाडी गावाला बाळूमामाचा जन्म अत्यानंदाला झाला. आणि ही भक्त लोक सुद्धा बाळूमामाच्या मेंढ्यात उंदरवाडी गावाला अत्यानंदात दादा येत आहे. बाळूमामान मात्र समाधी घेतली आदमापुरी गावाला 4 सप्टेंबर 1966 सालाला आईतवार या दिवसाला मामान समाधी घेतली. 54 वर्षे 4 महिने 1 दिवस झाले मामान समाधी घेऊन. 1966 सालाला रविवार या दिवसाला सायंकाळी 5:30 सरकारांच्या शिरला बाळूमामा समाधी घेतल्या जातात त्यावेळेला. समाधी घेतली 54 वर्षे 4 महिने 1 दिवस झालाय. 652 महिने 1 दिवस झालाय मात्र मामान समाधी घेऊन. 652 महिने 1 दिवस झाला या उंदरवाडी गावाला या भक्ताच्या शिरीला बाळूमामाची समाधी घेऊन जातात त्यावेळेला. 19,852 दिवस झाल्यात मामा समाधी घेऊन. त्यावेळेला सुरुवात करायची मामाच्या कथेला. सत्यवाच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्प हारांच्या घातल्यात माळा, ढोलाचा आवाज तरारा झाला नि बाळूमामा माझा धावत आला. देवाच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्प हारांच्या घातल्यात माळा, ढोलाचा आवाज तरारा झाला नि बाळूमामा माझा धावत आला. या उंदरवाडी गावाला बाळूमामा येऊन प्रसाद घेऊन गेला असणार. धावत येऊन सुद्धा आणि मागणं सुद्धा मामा प्रसाद घेऊन जाणार. 100% प्रसाद घेतल्याशिवाय मामा उंदरवाडीतनं जाणार नाही दादा. 100% राजमा. पण बाळूमामाच्या कथेला सुरुवात करायची कुठनं? बाळूमामाच्या लग्नापासून करूया, काय जन्मापासून करूया. जन्मापासून जर केली तर कथा कर्नाटकात राहणार, लग्नापासून केली तर मामा जरा महाराष्ट्रात येणार. लग्नापासून सुरुवात केली तर बाळूमामा कुठंतरी आपल्या भागात शेळ्या मेंढ्या घेऊन येणार. आणि जन्मापासून सुरुवात केली तर कर्नाटकात राहणार त्यावेळेला. हिने सांगायचं नाही आपण रावस बा बाळूमामाची कथा म्हणून दावायची यसने. जातो मोरल्या वाटाला वाटाला गा, बेळगाव जिल्ह्याला जिल्ह्याला गा. मैं को अपने साजन की द्वार चली रे. गाणं म्हणत असता काय थोडी लोक सुशिक्षित आहेत, काय थोडी लोक अशिक्षित आहेत. दोन्ही दरडानं ओवी गेली पाहिजे. दोन्ही दरडान जशी नदी जाते तसे दोन्ही दरडान गाणं गेलं पाहिजे. दोन्ही दरडान गेलं पाहिजे.
काय थोडी लोक सुशिक्षित आहेत, काय थोडी लोक अशिक्षित आहे. मकऱ्यात मेंढरात गाणं म्हणतेलं म्हणायचं नाही. अजिबात म्हणायचं नाही. धनगरी आला आणि काय पद्धतीने गाणं म्हणलं असं म्हणाने आपण बाळूमाची सेवा करायची, बाळूमाची कथा गाऊन दावायची या उंदरवाडी गावाला. आणि ही कथा उद्या सकाळनं माऊलीने एकामेकाला सांगितली पाहिजे. बराबर आहे. असं गाणं म्हणायचं. राजबा हो. बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुका गाव अकोले गावाला बाळूमामाला लग्नाच्या वयाला मुलगा लग्नाला आला की आई बापाला कोडं पडलेलं असतंय. होय. पहिल्या सत्ययुगात होतं. आता काय आई बापाला कोडं पडायची काही गरज नाही. ते अगोदर ठरवून आलेलं असतं. अगोदरच माहिती असते. होय. पण बाळूमामा लग्नाला आल्याला कोड पडला मायाप्पा बापाला. सत्यमामा तिला कोड पडले. बाळू येड्यासारखा लागलाय वागायला, खुल्यासारखा लागलाय वागायला. कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं, माझ्या बाळूचं लग्न कसं व्हायचं. म्हणून आला होता बाळूमामाचा आई वडील मायाप्पा वडील आणि सुंदराबाई माता लागली होती बोलायच्या वेळेला. चांदीची पालकी सोन्याचा देव, सोन्याचा देव, चल चल पाहू आता बाळूमामा देव. बाबायाचा रूप किती दिसत साजर, करूया मी जागरण आता घालणार वाडीत. चिकना चिकना डिंब्या मला. मायाप्पा बापाला कोडं पडलं होतं जीवाला. कोडं पडलं होतं जीवाला. बाळूमामाच्या लग्नाचं स्वतःच्या आई वडिलाला दादा कोडं जीवाला पडले. आई बापाच्या कोडं पडले होते जीवाला. कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं, माझ्या बाळूचं लग्न कसं व्हायचं. पण बाळूमामाची बहीण अकोळे गावात दिली होती गंगू बर का. हिराप्पा खिलाऱ्याला 900 ताण्या 700 जाण्या मेंढ्या होत्या, 1600 बकरी होती. त्या ठिकाणी हिराप्पा खिलाऱ्याची 4 लग्न झाली होती. 4ही बायका 4ही वाटून गेल्या. देव आज्ञा झाल्या होत्या. बाळूमामाची परस्ती आई वडिलाची होती म्हणून त्या गंगूला 5व्या लग्नाच्या मागणीला मात्र त्या गंगूला त्या हिराप्पा खिलाऱ्याला दिली होती. हिराप्पा खिल्लाऱ्याला गंगू बहीण दिली ती. बाळूमामाची बहीण अकोल्याच्या गावात दिली होती दादा त्यावेळेला. अकोळे गावात दिली होती. त्याच्या पोटाला एक मुलगी होती त्यावेळीला. राजमा पहिल्या सत्ययुगात चालू होती. आजीचं नाव नातीला ठेवायचं, आजाचं नाव नातवाला ठेवायचं. पहिली प्रथा होती. आता कलियुगात मोडली. आता कलियुगात काय आजीचं नातवाचं नाव ठेवत नाही. आजी नको म्हणतात, दुसरं नाव ठेवूया टीव्हीतलं बघून. पारस असलं ठेवूया म्हणतात. हा. पण बाळूमामाच्या भाचीचं नाव सत्यवा होतं. त्या ठिकाणी गंगूबाईनं पळधाव करत आली बापाकड. बापा दौलता पित्या समृद्धा, का चितागती झालास, का नेत्र तुझी पाण्यान भरल्यात, सांग मला लेकीला म्हणून गंगू लागली होती बापाला बोलायला. स्वतःच्या बापाला लाली होती गंगू लेक बोलाय दादा अकोळ गावाला. बाळूमामाच्या घरवाड्याला त्यावेळेला. घरवाड्याला बोलतावळी बापा दौलता पित्या समृद्धा, काळजी नको तुझ्या जीवाला, माझी सत्यवा मुलगी देतो माझ्या बाळू दादाला. बाप करतो इवाई, बंधू करतो जावाई, म्हणून लेक लागली होती बापाला बोलायला. बाप करतो इवाई, बंधू करतो जावाई, जुन्या लुगड्याला नव्या लुगड्याचा इसावा असू दे म्हणून लागली होती. लेक लागली होती बापाला बोलाय दादा. बोलायला लागली, सांगायला लागली, बोलायला लागली व सांगायला लागली व. समरताव पित्या समरताव. देवार देवा बाळूमामा देवा, हात मी तुला जोडितो, पर्य तुझ्या गईतो.
असं म्हणल्या पिढ्याला बाप्पा दौलता पित्या समृद्ध हरकून पाणी झाला लेग सत्ता मला लागली या विचारायला तेव्हा नात सून करुणाने माझ्या वाड्याला नात सून करुणाने माझ्या वाड्याला म्हणून आला होता बाळू मामा आपल्या बायकोला बोलायचा होता त्यावेळेला असं म्हणल्या पिढीला सत्यवाला गंगू देतो म्हणती या मुलगी आणि या माझ्या बाळूला करून मनुष्या बाळू मामाला माया पण हळी मारल्या पिढीला बाळू मामा पळ धाव करत आला बापा दौलता पित्या समृद्धा का मला बोलावून केलंस का माझ्याकडे काम काढलंस म्हणून लाला होता बाळू मामा स्वतःच्या बापाला आणि आईला अक्कलगावाला बोलायचा होता त्यावेळेला अरे बाळू तुझी बहीण आली सत्यवा मुलगी देतो म्हणते तुला तुझं लग्न करूया रे बाळू याशिवाय बाळू तू सुदेव नाही येणार म्हणल्या पेटाला आमच्या ओळीला आणि मामाच्या भंडारी करताना संत बाळूमाचं लग्न अक्कलगावाला कसं ठरते बघण्यासाठी आमच्या ओळीला आणि मामाच्या भंडारी करता सद्गुरू बाळूमामा देवालय कामगार स्टॉप आता रिटायरमेंट झाले केरबा पाटील साहेब सुपरवायझर यांनी आमच्या ओळीला आणि मामाच्या भंडारी करता 101 रुपये बक्षीस दिलं त्यांचं आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमातर्फे पूर्णपणे आभार आहे. भीमराव पाटील गाव उंदरवाडी यांनी बी आमच्या ओळीला आणि मामाच्या भंडारी करता आणि या बाळूमामाच्या मंदिर मधले लोक आली म्हणून यांचा सत्कार केल्याबद्दल आणि 101 रुपये बक्षीस दिल्याबद्दल यांचे बी आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमातर्फे पूर्णपणे आभार आहे. यशवाई पाटील गाव उंदरवाडी यांनी बी आमच्या ओळीला आणि मामाच्या भंडारी करता आणि या संत बाळूमामांच्या प्रपंचात घोडागुरात मुलामाचा नोकरी धंद्यात येऊन हे जमीन बक्षीस दिलं त्यांचा आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमातर्फे पूर्णपणे आभार आहे. बाळू माझ्या मामान बाळू माझ्या मामान समरता माझ्या बघा सांगायचे लग्न नाही करायचं परदेशी रात गाव भावोगे सुबह पहिली गाडी से लौट कब आओगे असं म्हणलं पिढीला बापा दौलता पित्या समृद्धा माझ्यासारख्याचे लग्न नाही करायचे अक्कल ब्रह्मचारी राहणारा मी बाळ्या धनगरा लग्ना विघ्नात परपंचात पडणारा मी बाळू धनगर नाही म्हणून लाला होता बाळू मामा स्वतःच्या आईला आणि बापाला अक्कलगावा दादा बोलाय त्यावेळेला अरे बाळू किती येण्यासारखा बोलतोस रे खुळ्यासारखा बोलतोस रे बाळू तुझं लग्न केल्याशिवाय नाही का सुधी येणार सत्यवा बाळूला लग्ना विघ्नात परपंचात आम्ही गुटपूया दांडगेरान बाळूचं लग्न ठरवूया म्हणल्यापला बाळूची तळव्याची आगीन गेली होती मस्तकाला तळव्याच्या आगीन गेली होती मस्तकाला आणि बाळू मामा इक्काच्या दरण दादा काय लागला होता स्वतःच्या आईला आणि बापाला बोलाय त्यावेळेला बापा दौलता पित्या समृद्धा जर माझे लगीन दांडग्यान जर ठरवलं सात तर लग्ना विघ्नात मला पाडला सात तर वाईट सुकून काहीतरी घडणार वाईट काहीतरी होणार भरल्या मांडवातनं माझ्यावर ज्यावेळी अक्षदा पडतील त्यावेळी भरल्या मांडवातनं वरातीच्या टायमाला रात्री 8 साडेआठ वाजता कुणाची तरी खबर जाईल भरल्या मांडवात कोणतरी मरण पावल
भरल्या मांडवात कोणतरी मरण पावणार खबरदार म्हणून लावता बाळू मामा इकाच्या आधार स्वतःच्या आईला आणि बापाला शाप द्यायच्या वेळेला अगं लिकीचं कशाला ग ऐकायचं, अगं सत्यवाईचं कशाला ऐकायचं. दांडगेवान बाळूचं लग्न ठरवायची सुरुवात केली. अकोले गावाला हिराप्पा, खिलारी, मायाप्पा आणि बाळूमामाची बहीण गंगवा आणि बाळूमामाची माता सत्यवा. आणि बोलायाला लागला सगळ्याला लागला लग्न लागलं ठरवायला बाळूमाच्या मामाचं. बाळूचं लग्न लागलं होतं ठरवायला अकोले गावाला. बाळूमामा देव म्हणजे दादा आपल्या भागाला कमी परकड आहे. बरोबर आहे. त्यासाठी बाळूमामा देव म्हणजे इथली लोक येतात बरीचशी सेवा करत. सकाळच्या परी आंबील प्यायला 8ला यायचं, 8 ते 12 करायचं, दर्शन घ्यायचं आणि 3 साला यायचं कामाला. असा बाळूमामा पावणार नाही. कधीच पावणार नाही. 17 जिल्ह्यात 17 पालख्या दादा आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक पालखी बाळूमामाची. बाळूमामाच्या मेंढ्या तुमच्या गावाला यायचं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. मोठं भाग्य आहे. लाख रुपये दिल्याचं तर सुद्धा येणार नाही. बरोबर आहे. आणि या नव्या सालाला बाळूमामाच्या मेंढ्या तुमच्या गावाला प्रवेश करतात म्हणजे काहीतरी तुमच्या गावचं भाग्य आहे, काहीतरी नशीब आहे, मोठं भाग्य आहे. तिची सेवा कशी करायची आणि मेवा कसा खायचा हे तुम्ही ठरवायचं. बरोबर आहे. बाळूमामा म्हणजे काहीतरी देव नाही. कलियुगातला देव काहीतरी नाही. जगात गेल्यास तर बाळूमामा सारखा देव मिळणार नाही. कुठेही जावा. काशी केली, मथुरा केली द्वारका, काशी केली, मथुरा केली द्वारका, जगात देव नाही बाळूमामा सारखा, जगात देव नाही बाळूमामा सारखा. काशी केली, मथुरा केली द्वारका, काशी केली, मथुरा केली द्वारका, जगात देव नाही बाळूमामा सारखा, जगात देव नाही बाळूमामा सारखा. जगात गेल्यास तर दादा बाळूमामा सारखा देव मिळणार नाही. तेच भेटणार नाही. देव असताना देवाला सांगितलं तर काय 33 कोटी देवाच्या देवळाला कुलूप पडतील. कारण बाळू धनगराच्या देवळाला कधी कुलूप पडणार नाही. त्या बाळूधनगिराच्या देवाला कधी म्हणजे माझ्या मंदिरला किंवा माझ्या बकऱ्यात कुलूप पडणार नाही. अजिबात अशी जनता येणारच. रोज 10,000 लोक प्रसाद घेतात बाळूमामाच्या जीवा. बीड म्हणजे नांदेड पर्यंत बाळूमामाच्या पालखी आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1 नंबरची पालखी, 1 नंबरचा बघा. बरोबर आहे. अशा 17 जिल्ह्यात 17 पालख्या. कुणाचं कोण रखते दादा? कुणाचं कोण मेंढ्या लागते, कुणाचं कोण सेवा करतंय. फक्त सेवेला भुकवलेला देव आहे. पैशाला अडक्याला देव भुकवलेला नाही. तरी पैसा अडका ह्याला देव भुकवलेला नाही. तुम्ही फक्त रात दिवस जर बाळूमामाचं जर नाव घेतलं तर तुमच्या घरात देव कधी पाणी भरून गेलेला तुम्हाला सुद्धा माऊली कळणार नाही. माहिती सुद्धा होणार. लाख रुपये दिले देव मला पावतोय असं नाही. बरोबर आहे. त्या अंतःकरणात जर बाळूमामाचं नाव घेतलं कसलंही तुमच्या संकट येऊ बाळूमामा देव साक्षात तुमच्या उशाला येऊन बसणार. उशा पैशालाही उभारणार. असं जगाचं कल्याण केलं तुम्हाला मोहर सांगत जायचं. तांब्या भेट्याला जारीची नारळ आज मामाच्या वळवीचा वार आज मामाच्या प्रसादाचा वार. बकऱ्यात ऊद घालायचा. सर्व माऊली दादा बाबा यांनी शांत बसायचा. 5 मिनिटं ऊद घालूच तर आणि जरा साईडला बसा.
गाणं चालू करा. लग्नाला मात्र 5 दिवसाचं मुहूर्त धरला. दांडग्यानं मामाचं लग्न ठरवलं. मामानं दिल्याला शाप नव्हता मनाव घ्यायला. पहिल्या सत्ययुगात आई वडिलांना मुलगी बघायची आणि मग मुलग्यानं करून घ्यायची. आता कलियुगात असं चाललंय काय? पहिल्या सत्ययुगात होता आई वडिलांना मुलगी बघायची आणि पसंत करायची. आता कलियुगात आता ते आयुष्यात घडणार नाही. आई बाप नको पण आधी मुलगा म्हणणार आधी माझं ठरलेलं असते 5-6 महिने. आई बाप सुद्धा खोपट्याला आपणच मुलगी बघायची पहिल्यांदा. होय की नाही? आता कलियुगात लग्न कसे होते आणि पहिली सत्ययुगात कसे होते ते सांगता येईल. कलियुगात कवा बघायला कलियुगात मुलगी कसं बघते आणि बाळूमामाचं लग्न आई वडिलांनी ठरवलंय. बाळूमामा लगीन करायचं नाही म्हणत होता तर दांडग्यानं ठरवले. विकासच्या दाढीनं मामानं शाप दिलाय. तो खरा होते का खोटा होतो पुढच्या भागात बघूया. पण आता कलियुगातली लग्न कशी करतात आई बाप पाहिजे काय नको मुलग्याला हे सांगतोय का? 2 मिनिटं सांगायचं. बोला याला या बघायला गेला. सांगा याला या बघायला गेला. बोलायला गेला. सांगायला गेला. कशी लग्न ठरते ऐका. कलियुगात आता कशी लग्न ठरत्यात आणि पोरं कशी पोरी बघतात बघा. बघा जानेवारीला हिला पाहिली. फेब्रुवारीला वळख झाली. मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा. मे महिन्यात मौतूर लग्नाचा. जानेवारीला हिला पाहिली. फेब्रुवारीला वळख झाली. मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा. मे महिन्यात मौतूर लग्नाचा. नादोडे गावात मी मामाच्या मेंढ्या होत्या. गेल्या वर्षी सलग 8 दिवस होत्या. सलग 9 दिवस बाळूमामाची मेंढर नादोड्यात होती. उभ्या लावणीत चरत होती दादा. सगळ्या पिकात फिरत होती. तर मेंढरासनी कुणी आढळलं नाही. कुणी सुद्धा नाडील नाही. आमदार 2 दिवस का असणार कारभाराला 1 दिवस चला म्हणले. 1 दिवस फक्त पाहिजे म्हणले तरी 1 दिवसाच्या जागी 2 दिवस लागले. होय. कारभारी नाही म्हणत असता नादोडगाव 1 दिवस. आणि या उंदरवाडला सुद्धा या जास्त भाग कुणी घेतला असला तर आमच्या रणजितने घेतला होता. बरोबर आहे. कारण का ही बकरी उंदरवाडला यायची नव्हती. बर त्या कारभाराला काहीतरी काय सांगून या रणजितनं त्याची घालून त्या उंदरवाडला मेंढरा अंडी बाळूमामाची. बाळूमामाची मेंढरा उंदरवाडी गावाला आल्यात का? बाळूमामाचा लग्न 16 झालाय मात्र. बाळूमामाचा लग्न अत्यानंदा 16 अक्कुळ गावाला चालू आहे दादाच्या वेळेला. बाळूमामाला मात्र किळी कांबल रवाला. आंब्याची डाळी लावायला. लय किलत्या रस लावला तर हंडी गलास. अक्कुळे गावाला हिराप्पा खिलाऱ्याची वाड्याला. बाळूमामाच्या लग्नाला किती दिवसाची हलगा मिळते. किती दिवसाचं मुहूर्त धरलं तर 5 दिवसाचं मुहूर्त धरलं मामाच्या लग्नाला. आमच्या होळीला आणि मामाच्या भंडरे करता आणि संत बाळूमामाचं लग्न अक्कोळ गावाला अत्यानंदात चाललंय म्हणून आणि या बाळूमामाच्या मेंढ्याने 9व्या दिवसाला उंदरवाडी गावाला प्रवेश केला म्हणून अशोक पाटील मेजर गाव उंदरवाडी यांनी आमच्या होळीला आणि मामाच्या भंडरे करता 501 रुपये बक्षीस दिलंय. त्यांच्या परपंजा ढोरागुरात मुलामाचं या बाळूमामाने नियोजन बक्षीस दिलंय. तेच आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमामातर्फे पूर्णपणे आभार आहे. अरविंद पाटील, परवीर पाटील, परवीन शिवाजी पाटील दोंडगे या माऊलीने बी आमच्या ववील आणि मामाच्या भंडरे करता 101 रुपये बक्षीस दिलंय. त्यांच्याही प्रपंचा ढोरागुरात मुलामाचा या बाळूमामाने येऊन हे जे आमच्याने बक्षीस दिलंय त्यांचा आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमातर्फे पूर्णपणे आभार आहे. बाबुराव पाटील मूळ
यांनी बी आमच्या वडील आणि मामाच्या भंडारे करता 101 रुपये बक्षीस दिलंय. यांचं बी आमच्या मंडळातर्फे बाळामातर्फे पूर्णपणे आभार आहे. स्वतः त्या ठिकाणाला राजमा मात्र 5 दिवसातला 3 दिवस निघून गेला अकोला गावाला. 4थ्या दिवसाला भट ब्राह्मण गोळा झाले. ब्राह्मण गोळा झाला अकोला गावाला. बाळूमामाने सत्यवार आणि अक्षदा टाकायला भट ब्राह्मण गोळा झाल्यास अकोला गावाला जाता त्यावेळेला भट ब्राह्मणाने अकोले गावाला बाळूमामा आणि सत्यवार लागली अक्षदा पडायला. एवढ्यात प्रकार कोणचा घडला त्या जागी आला. अकोला गावाला भट ब्राह्मण दादा अक्षदा कसं बोलायला लागल्यात बाळूमामाने अक्षदा कसं टाकायच्या त्यावेळेला अकोलाचा या बघा गावाला अकोलाचा या बघा गावात बघा ब्राह्मण मंगलाक्षदा लागलं बोलायला. माझ्या या बघा मामाचं सत्यवाचं या बघा राणीचं पिपरी खाली इन बोलती वागायला. इन बोलती वागायला अंती सोबती जावा गायला. 52,000 न सोनं झालंय दादा. बर त्याची काय भांडण आवाज सांगायला कसं सांगत बाळूमामाचं आणि सत्यवार आणि अक्कोळ गावाला अक्षदा दादा लागल्यास पडायच्या वेळेला अकोला गावाला अक्षदा पडालास. राजबा पहिल्या सतयुगात बाळूमामा अक्षदा कवा पडल्या सांगतोय का? आता वेळ नाही वकवत नाही मौतूर नाही पण बाळूमामा ज्या अक्षदा पडल्या त्या गोरख महोत्तराला गोरख महोत्तर म्हणजे या लोकांची माहिती आहे का विचारा. आई शपथ आता कलियुगात गोरख महोत्सव कोणाला माहिती माहिती आहे लग्न झालेले कमी कधी माहिती नाही. गोरख महोत्तर म्हणजे ऐका संध्याकाळी 5:30 वाजल्यास ना 7:15 वाजूस तर ह्याला गोरख महोत्तर म्हणतात. तो फक्त धनगर समाजातच आहे. 5:30 वाजल्यास ना 7:15 वाजूस तर ह्यालाच गोरख महोत्तर गोरख महोत्सव बाळूमामा अक्षदा लागल्यास पडायच्या वेळेला बाळूमामा अक्षदा लागलं होता पडायच्या जागी आला. विचार केला.